श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 12, समास 8. काळ रूप निरूपण. खूप महत्त्वपूर्ण गोष्ट इथे स्पष्ट केलेली आहे. ती अभ्यासण्यापूर्वी एका भूमिकेवर आपण प्रथम स्थित होऊ. म्हणजे काय? तर ब्रह्म एकीकडे आणि बाकी सर्व दृश्य एकीकडे, असे दोन भाग करू. असे दोन भाग करण्याचे कारण असं की परब्रह्माच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी चंचल, नश्वर आहेत. परब्रह्म तेवढं निश्चळ असतं, निर्विकार असतं, निराकार असतं. आणि जिथे चंचलत्व नाही ना, तिथे काळही नाही. सूर्याच्या योगाने आपण काळ मोजू शकतो. जिथे चंचल आहे तिथेच काळाचं अस्तित्व आहे. म्हणून माणसांनी काळाचा उपयोग करून घ्यावा. आपण पाहिलं, मूळ मायेकडून रचना अधोमुखानी होते. कशी होते ते पाहिलं आपण मागच्याच समासांमध्ये. पंचभूत आणि त्रिगुण हे सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात आणि मग ते स्थूलाला निर्माण करतात. आणि त्याची निवृत्ती किंवा त्याचा संहार कसा होतो? ऊर्ध्वमुखी, स्थूलाकडून सूक्ष्माकडे. विवेकाने सूक्ष्माकडे जाण्याचा अभ्यास करावा. संत आपल्या काळजीपोटी एकच विषय तऱ्हेतऱ्हेने समजावून देतायत. मागील काळ गेला तो गेला, त्याचं चिंतन करून आजच्या काळाचा अपव्यय करू नये. कारण कोणत्याही नश्वर गोष्टी शेवटी आपल्याबरोबर येत नाहीत. हे घर, दार, माणसं, गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी काही नाही. म्हणून माणसांनी दृश्य वस्तूंविषयी अनासक्त वृत्ती ठेवावी. प्रपंचात जरुरीपुरती कर्म योग्य प्रमाणात करायला हरकतच नाही, पण ती परमार्थाच्या आड येत नाही ना, ते पाहावं. आणि संतांनी अगदी हाच विवेक साधला. सगळेच काम करत होते, कर्म कोणीही सोडली नव्हती. गोरा कुंभार मडकी बनवताना विठ्ठलाचं चिंतन करीत असत. जनाबाई जातं फिरवताना चिंतन करायची. सावतामाळी मळा पिकवताना. नाथांची गोष्ट तर फारच उद्बोधक आहे. जनार्दन स्वामी दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार होते आणि एकनाथ त्यांच्याबरोबर सेवेला होता. एकदा 1 पैशाची चूक काही एकनाथाला सापडेना. वारंवार हिशोब केला, प्रयत्न व्यर्थ. रात्रंदिवस ताळा लावतोय. सारखं तेच चिंतन, 1 पैसा गेला कुठे. दिवस आणि रात्र तोच उद्योग, 1 पैसा, 1 पैशाची चूक झाली. त्याचंच चिंतन आणि एके रात्री सापडली असं म्हणून जोरात ओरडले. 1 पैशाचा मला हिशोब लागला म्हणून जनार्दन स्वामींकडे गेले आणि आनंदाने सांगायला धावले. मात्र स्वामींना ते कळायचं नव्हतं का? त्यांना नाही कळणार असं कसं होईल? त्यांना कळलंच होतं. त्याच्या चिकाटीचं स्वामींनी कौतुकच केलं, पण तत्पश्चात त्याला उपदेश दिला. अरे बाळा, जर प्रपंचातली 1 पैशाची चूक गवसली आणि त्यामुळे तुला इतका आनंद झाला, तर परमार्थामध्ये अशीच चिकाटी ठेवून भगवंत सापडला तर तुला किती आनंद होईल? विचार केलायस कधी? संतांचा शब्द जिथे प्रमाण, तिथे एकनाथाचा एकनाथ महाराज झाले, हे सांगणं वेगळं न लगे. स्टार नोट. परमेश्वर प्राप्तीसारखा मोठा लाभ नाही. जगदीशा परता लाभ नाही. कार्य कारण सर्व काही, संसार करीत असताही समाधान. श्रीराम समर्थ श्रीराम.